Hello friends, welcome to Pawar Sir's English speaking classes. Today we are going to see some sentences for practice. आज आपण सरावाचे काही वाक्य बघणार आहोत. या वाक्यांमधून तुम्ही देखील कर्ता आणि क्रियापद यांना बदलून स्वतःचे उदाहरण बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला तर बघूया. पहिलं वाक्य आहे, This week I am having to work extra time. या आठवड्यात मला अतिरिक्त वेळ काम करावं लागत आहे. This week I am having to work extra time. He is having to play in the match. त्याला या सामन्यात खेळावे लागत आहे. He is having to play in the match. तिसरं वाक्य आहे, She is having to cook again. तिला पुन्हा स्वयंपाक करावा लागत आहे. She is having to cook again. पुढचं वाक्य आहे, चौथं वाक्य, They are having to travel by bus today. आज त्यांना बसने प्रवास करावा लागत आहे. They are having to travel by bus today. पाचवं वाक्य आहे, Papa is having to read the document carefully. बाबांना ते कागदपत्र नीट वाचावे लागत आहे. Papa is having to read the document carefully. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोज नियमित सराव करायला मात्र अजिबात विसरू नका. तुमची स्वतःची उदाहरणं मला कॉमेंट्समध्ये पाठवा. थँक्यू.